पोटाची चरबी कमीच होत नाही, एक्सरसाइज केलं, डाएट केलं, मग याचं कारण काय? तुम्ही बघितलं आपल्या आजींना वगैरे आपण कधी विचारतो, आजी तुझ्या काळात होते का ग हे PCOD, PCOS किंवा थायरॉइड आणि हे पोटाची चरबी काही कारण नसताना वाढायची? आजी तेव्हा म्हणते आपल्याला, आमच्या काळात असलं काही खायचं वगैरे नव्हतं जे तुम्ही सतत एक मील झालं की दुसरं घेता, प्रोसेस फूड, जंक फूड आणि काही कारण नसताना खातच राहता. तेव्हा आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची समजून घेण्यासारखी असते की आपली लाईफस्टाईल ज्या प्रकारे आपण ठेवू त्या प्रकारे आपलं शरीर बनत जातं. म्हणून त्या काळात ज्या काही प्रॉब्लेम्स होत्या त्या एवढ्या नव्हत्या ज्या आजच्या काळात आहे. आपण बघितलं असेल की जेव्हा आपली पोटाची चरबी वाढते तेव्हा त्याची कारणं वेगवेगळी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची बेली टाईपचे फॅट्स असतात. आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आपल्याला कुठल्या प्रकारचं बेली फॅट आहे आणि आपण आपल्या स्वतःसाठी कुठली अशी एक्सरसाइज आहे, डाएट आहे, कुठल्या गोष्टींनी आपण आपलं बेली फॅट कमी करायला पाहिजे. कारण जेव्हापर्यंत आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही तेव्हापर्यंत खूप सारे आजार आपल्याभोवती उद्भवलेले असतात आणि शेवटी मग आपल्याला वाटतं की माझ्यासोबत सगळं अशक्य आहे. मी आपलं जे वेट लॉस असेल, फॅट लॉस असेल आणि जी सगळ्यात महत्त्वाची जी पोटाची चरबी असते ना ते कमी व्हायला खूप वेळ लागत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी अशा टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल आपलं मेंटेन करायला मदत करणार. आणि आपल्याला वाटतं ना की खूप महागड्या वस्तू लागेल खायला किंवा मला खूप जिम लावायला लागेल, मला खूप वेगवेगळं काय करायला लागेल, असं काही नाही. घरी आपण आपली लाईफस्टाईल व्यवस्थित पद्धतीने जर आपण केली तर आपल्याला रिझल्ट मिळतं. ठीक आहे, जर तुमचं सिटिंग जॉब असेल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, मान्य करते प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. पण आपण जर आपल्या सगळ्या कामाला बघून जर आपण आपलं काही प्लॅन्स तयार केले खाण्याचे म्हणा किंवा आपण एक्सरसाइज स्वतःला वेळ जर दिला तर खरंच जे एक्सेस फॅट आहे ते जर समजून घेतलं कसं कमी करायचं तर तुम्हाला मदत होणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आता जर आपण ठरवले की आपल्याला खरंच फॅट लॉस, वेट लॉस किंवा बेली फॅट कमी करायचं आहे तर आपण आपली एक बिफोर आणि आफ्टर फोटो काढून ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादे कपडे असते आपण जे वारंवार घालत असतो आणि त्यातनं आपल्याला कळत असतं की मी हे कपडे घातल्यानंतर मला टाईट वाटतं किंवा थोडे ढिले वाटतात, लूज वाटतात गोष्टी, त्या कपड्यांवरून सुद्धा तुम्ही नोटीस करू शकता की तुमचं फॅट कमी झालं आहे. म्हणजे आपल्या पोटाजवळ जर आपण ते कपडे आल्यानंतर आपल्याला टाईट होत आहे की लूज होत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करून बघायच्या जेव्हा तुम्ही ठरवलं आहे की मला वेट लॉस, फॅट लॉस किंवा तुम्हाला जे तुमचं बेली फॅट कमी करायचं आहे. आता सगळीकडे आपल्या शरीरात फॅट सारखंच नसतं. काही लोकांमध्ये बारीक असतात, स्लिम असतात, तरी पण त्यांचं जे फॅट असतं ना ते आतमध्ये लपलेलं असतं. आणि जे काही जाडे लोक असतात, वेट गेन झालं असतं किंवा खूप हेल्दी असतात, त्यांचं फॅट आपल्याला दिसतं. त्यात पण दोन प्रकारचे बेली फॅट असतात. त्यात दोन प्रकारचे बेली फॅट असतात. एक म्हणजे बाहेरचं बेली फॅट आणि दुसरं म्हणजे आतलं बेली फॅट. बाहेरचं बेली फॅट म्हणजे जे पोट आपल्याला जी चरबी अशी दिसते जेव्हा आपण तिला हातात पकडू शकतो किंवा चिमटीसारखी जर आपण त्याला चिमटा घेतला तर ती आपल्या हातात येते, ते आहे जे बाहेरचं बेली फॅट. ते खूप सिम्पली आपल्याला कमी करता येतं एक्सरसाइजनी किंवा आपण योगा करत असू, आपण जर पोर्शन कंट्रोल केलं, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला बाहेरचं दिसणारं फॅट जे आहे बेली फॅट ते आपण कमी करू शकतो. दुसरं म्हणजे आतील चरबी. आता ही चरबी आहे ना, काही लोक आपल्याला बारीक दिसतात, त्यांच्या पोटाजवळ थोडंच आपल्याला फॅट दिसतं पण त्यांची बॉडी मात्र स्लिम असते. ते आतलं फॅट म्हणजे ती चरबी पोटाच्या अवतीभवती किंवा शरीरात आतल्या ऑर्गन्सला चिकटून बसलेली असते. कधी ते दिसत नाही पण ती सुद्धा डेंजर असू शकते कारण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. मग आपल्याला कळत नाही की आपल्याला हे आजार होत आहे किंवा आपल्याला ती प्रॉब्लेम होत आहे. आपण नक्की या गोष्टीसाठी डॉक्टरांशी कन्सल्ट करायला हवा जर आपल्याला काही प्रॉब्लेम असतील तर. कारण जर आपण या बेली फॅटकडे लक्ष दिलं नाही तर डायबिटिक, BP किंवा पुन्हा दुसरे आहे हे आजार होऊ शकतात. जर तुम्ही या सगळ्या प्रॉब्लेम्समधून जात असाल तर प्लीज एकदा तुम्ही आपल्या डॉक्टरांना सगळं दाखवू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. आणि कधी असं पण बेली फॅट असतं ते खालच्या भागाला असतं, लोअर बेली फॅट असतं. ते आपल्या स्त्रियांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. ठीक आहे, काही कारण असतं, कुणाला डिलेव्हरी झालेली असतं, कुणाचे सिटिंग जॉब असतं, प्रत्येकांचे कारणं वेगवेगळे असू शकतात. पण आपल्याला आपली हेल्दी लाईफस्टाईल जर मेंटेन करायची असेल तर प्लीज एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, ते म्हणजे आपण किती खातो, कसं खातो, खरंच आपल्या खाण्यामध्ये जे आपण पोर्शन कंट्रोल करतो त्यामध्ये किती पोषक तत्व जे आपल्या शरीराला गरज आहे ते मिळते का. कारण या सगळ्या गोष्टींनी सुद्धा आपल्या बेली फॅट वाढणं
आणि जर जे बेली फॅट आपल्याला दिसत नाही त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून प्लीज आपली हेल्दी लाईफस्टाईल नक्की मेंटेन करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 3 टाईपचे बेली फॅट असतात. सगळ्यात पहिलं असतं बॅड लाईफस्टाईलमुळे येणारं बेली फॅट. दुसरं असतं ते म्हणजे हार्मोन जेव्हा इम्बॅलन्स होतात त्यामुळे येणारं बेली फॅट. आणि नंबर 3 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तिसरं म्हणजे आपल्या जिनेटिक्स मेकअप जो असतो त्यामुळे येणारं बेली फॅट. त्यालाच आपण इनहेरिटन्स बेली फॅट म्हणतो. ते आपल्याला कमी करायला खूप कठीण जातं, पण ते सुद्धा कमी होऊ शकतं. हे 3 प्रकारचे बेली फॅट आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे बॅड लाईफस्टाईल बेली फॅट. आता माहिती आहे ना आपल्याला की आपण जेव्हा आपले जुन्या काळातले लोक होते, आपले आजी आजोबा, या सगळ्यांना जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपली लाईफस्टाईल आणि त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी होती. बघा तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या घरी जर आजी आजोबा असतील तर त्यांना प्रश्न करून बघा. त्यांची आपण जे ऐकतो ना इंटरमिटंट फास्टिंग वगैरे, ती त्यांच्याच काळातली आहे. आता इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे जो एक फास्टिंग पिरियड असतो, म्हणजे एक खाणं ते दुसरं खाणं, यामध्ये ते वेळ मेंटेन करतात. एक मील झालं की दुसरं झालं की तिसरं. ते कधीच असं खात नव्हते. तो खाण्याचा दरम्यानचा जो वेळ आहे तो मेंटेन होऊन जायचा. कारण काय, आपल्या आजी आजोबांना विचारलं, ते शेतीत काम करायचे. पाण्यासाठी सुद्धा त्यांना खूप नदी किंवा तलाव किंवा जिथे कुठे असेल विहिरी, इथे जायला लागायचं. त्यामुळे त्यांच्या ज्या या सगळ्या एक्सरसाइज आहेत त्या पूर्वीच्या काळात तशा होऊन जायच्या. आणि आता आपण काय बघतो ना, आपण जंक फूड खातो, प्रोसेस फूड खातो. आपण आपली लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज आपण इन्क्लूड करत नाही, स्ट्रेचिंग नाही. मान्य करते, आपल्याला घर सांभाळायला लागतं, आपले जॉब्स असतात, सगळं जबाबदाऱ्या असतात स्त्रियांवर सुद्धा. तर आपल्याला वाटते की जाऊ दे, मी माझ्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे आपण जे काही खातो, सगळ्यात महत्त्वाचं आई असेल, ती बिचारी इतकी कामात गुंतलेली असते की तिला ब्रेकफास्ट तर कळतच नाही. मग ती तिला 1 वाजता 2 वाजता तेव्हापर्यंत ती कामात राहते आणि ती काही खात नाही. आणि आपल्याला वाटतं की आपण उपवाशी राहिलं म्हणजे ठीक आहे, माझं वेट मेंटेन होऊन जाणार. पण नाही, तसं नसतं. आपलं बेली फॅट वाढण्याचं कारण हे सुद्धा आहे कारण आपण आपली लाईफस्टाईलच मेंटेन केलेली नाही. आणि मग कधी कधी आपण ओव्हर इटिंग करून टाकतो, खूप जंक फूड खातो, खूप काही कारण नसताना तेलकट खातो, इतकं जंक फूड खातो की आपल्याला वाटतं की ते माझ्या शरीरासाठी चांगलं आहे. पण नाही, लक्षात ठेवायचं, 15 ते 20 वर्षाआधी ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी या काळात नाही आहे. तेव्हा लाईफस्टाईल वेगळं होतं. ते खायचे म्हणजे त्यांचा इटिंग पॅटर्न असा होता, खाल्ल्यानंतर ते बर्न करायचे, ते काम करायचे. त्यांचे कामच असे होते की त्या कामातच त्यांची एक्सरसाइज होऊन जायचे. पहिले इटिंग, नंतर बर्न करायचं. त्याला प्रॉपर जेवढं शरीराला लागते तेवढंच द्यायचं, एक्स्ट्रा द्यायचं नाही. कारण जर आपण शरीराला एक्स्ट्रा फूड दिलं तर आपलं शरीर ते अन्न जेवढं लागते तेवढं घेतं आणि बाकी जे आपण एक्स्ट्रा त्यांना जे जंक प्रोसेस, आपल्या फिलिंगवर डाएट डिपेंड ठेवायचं नाही. दुःखी झालं आपण खातो, आनंदी झालं खातो, कुणाशी भांडण झालं रागारागात खातो. कुठलीही गोष्ट झाली की आपण खाण्यावर जोर देतो आणि मग ते एक्स्ट्रा खाणं आपल्या शरीरात चरबी, पोटाजवळ जो भाग असतो त्यात चरबी म्हणून साठलेली जाते आणि तेच असतं बॅड लाईफस्टाईलमुळे होणारं बेली फॅट. त्यासाठी सोल्युशन काय आहे, व्यवस्थित खायचं. खाल्ल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं आपली लाईफस्टाईल कशा प्रकारे आहे, त्यानंतर ते बर्न करायचं. आणि बर्न झाल्यानंतर आपण त्यात लगेचच फास्ट 1 मील, दुसरं मील, तिसरं मील नाही घ्यायचं. त्यात वेळ ठेवायचा आणि त्या वेळ झाल्यानंतरच एक बेस्ट आणि गुड फूड खायचं, जे आपल्या शरीरासाठी, आपल्या लाईफस्टाईलसाठी बेस्ट असतं. फास्टिंग म्हणजे शरीराला त्रास देणे नाही, तर शरीराला वेळ देणे, आपल्या बॉडीला वेळ देणे, तिला तिची सायकल स्वतःवरून मेंटेन करून देणे. जेव्हा आपण आपल्या शरीराला रिसायकल होण्याला वेळ देतो तेव्हा आपली बॉडी खूप म्हणजे व्यवस्थित तिची सायकल ती स्वतःच मेंटेन करते. आपल्याला मेंटेन करण्याची सुद्धा गरज नसते. आपल्याला फक्त एकच लक्षात द्यायचं, आपली लाईफस्टाईल म्हणजे आपण व्यवस्थित खायचं, व्यवस्थित खाण्यामध्ये अंतर ठेवायचं. त्यानंतर जर क्रेविंग झाली तर आपण तसे फूड खायचे जे आपल्या बॉडीला खरंच गरज आहे. आणि आपण आपली एनर्जी स्टोअर तेवढीच करायची जेवढी आपल्या बॉडीला गरज आहे. एक्स्ट्रा मील खाऊन जर आपण आपल्या बॉडीला सतत देत गेलं तर आपली बॉडी म्हणजे ओव्हरवेट आणि जे चरबी आहे त्यात कन्वर्ट होते. मग आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हे कसं शक्य आहे, आम्ही जॉब करतो, आम्ही घर सांभाळतो, पण आम्हाला कळतच नाही की आमची लाईफस्टाईल आम्ही कसं मेंटेन करायची. सगळ्यात महत्त्वाचं ठरवायचं आपली लाईफस्टाईल, आपले कामं ऑब्झर्व करायचे. आपण घरी राहतो, आपण ऑफिसला जातो, आपण वर्क फ्रॉम होम करतो किंवा आपल्यावर खूप जबाबदाऱ्या, सगळं काम हे कामच असतं, काम करायला लागतं. मग ते कोणी मुलगा असो, मुलगी असो, पुरुष असो, स्त्री असो, आपण आपलं बघायचं की
मला कुठलं काम करायला लागेल, माझी लाईफस्टाईल काय आहे, त्यानुसार आपण आपलं खाणं मेंटेन करायचं. लक्षात ठेवायचं, आपण घरी असेल, आपण आई असेल, घर सांभाळत असेल तर सकाळचा नाश्ता हा करायचाच. आपल्या घरी जे एक्स्ट्रा जे जंक फूड, प्रोसेस फूड, पॅकेट्स फूड असते त्याला बाजूला ठेवायचं. जायचं केवळ आपण आठवड्यात तुम्ही ठरवलं असेल किंवा मंथली तेव्हाच ते जंक किंवा प्रोसेस खायचं, नाहीतर त्या गोष्टीला हात सुद्धा लावायचं नाही. घरचं वातावरण चेंज करून ठेवायचं. जर तुम्ही घरी राहत असेल तर भाज्या, फळं या सगळ्या गोष्टी, सीड्स या आणून आपल्या घरी ठेवायचं. ऑफिस असेल आपण, ठीक आहे, आपल्याला सिटिंग जॉब आहे, आपण लक्षात ठेवायचं आपल्याला काही वेळात म्हणजे जेवढा वेळ आपल्याला 1 तासातनं 2 मिनटं 5 मिनटं मिळत असेल थोडं वॉक करून घ्यायचं आणि पटकन आपण आपल्या कामाला बसायचं. टिफिन, आता जेव्हा आपण बाहेर जातो, ठीक आहे, आपण आपल्या जेवणाचा डबा घ्यायचा साधं घरचं जेवण घेत आहे. तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला थोडी क्रेविंग होत असेल तर घरी आपण एखादे फुटाणे असतं, दाणे असतं, शेंगदाणे असतं, या सगळ्या गोष्टीला आपण रोस्ट करून ठेवायचा. आपला तो स्पेशल डबा. आपल्याला वाटत असेल सीड असतं, सीड्सला छान मस्त आपण घेऊन जाऊ शकतो डब्यात. किंवा तुम्हाला असं वाटत असेल ना की खूप क्रेविंग होते, तर आपण आपल्या क्रेविंगचं कारण ओळखायचं आणि तसेच पदार्थ खायचे, तसेच फूड खायचे जे तुमची क्रेविंग कंट्रोल करू शकेल. प्लीज, आपलं जर हेल्दी लाईफ मेंटेन केलं तुम्ही तर तुम्हाला जे बेली फॅट वाढलेलं असतं ते कमी व्हायला मदत करत असतं. म्हणून प्लीज तुम्ही आपला पोर्शन कंट्रोल करा आणि एक मील ते दुसऱ्या मीलमध्ये व्यवस्थित अंतर ठेवा. तुमची नक्की लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, तुमचं बेली फॅट नक्की दुसरं म्हणजे हार्मोनल बेली फॅट. आता आपल्याला माहिती आहे की आपले हार्मोन जर डिस्टर्ब झाले तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होतात. स्किन, हेअर्स, आपण खूप चिडतो, आपला स्वभाव सुद्धा चेंज होतो, आपण इतके चिडचिडे होतो, खूप जास्त एन्झायटी, काय कळत नाही आपल्याला, आपण चिडतो, रागवतो, बोलतो, काही कारण असताना आपल्याला रडू येतं. ह्या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे आपले जेव्हा हार्मोन्स डिस्टर्ब होतात तेव्हा आपलं लाईफस्टाईलही खराब होतो. आपण ज्या गोष्टीत चांगलं असतो त्यासुद्धा गोष्टी खराब व्हायला सुरुवात होतात. आपल्याला कळत नाही की ह्या सगळ्या PCOD, PCOS किंवा या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे आपण आपली लाईफ मेंटेन करत नाही, व्यवस्थित खात नाही, एक्सरसाइज फॉलो नाही करत किंवा आपण खूप स्ट्रेस घेत असतो. स्ट्रेसमुळे आपल्याला खूप जास्त डिसीज उद्भवतात, जे आपल्याला वाटतं की हे नेमकं आपल्या लाईफमध्ये काय होत आहे. आपण जेव्हा स्ट्रेस घेतो तेव्हा कॉर्टिझॉल वाढतं, कारण कॉर्टिझॉल हे स्ट्रेस हार्मोन आहे आणि जेव्हा स्ट्रेस वाढतं तेव्हा हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि या सगळ्या गोष्टी PCOD, PCOS किंवा जे आपल्याला बेली फॅट वाढतं ना, ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की हार्मोन्स जर डिस्टर्ब झाले तर बेली फॅट वाढायला खूप मदत होते. आणि सायन्सने सुद्धा प्रूफ दिलेला आहे की जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब होणार आणि तुमचं जे हॉर्मोनल बेली फॅट आहे ते नक्की वाढणार. म्हणून प्लीज कुठल्या गोष्टीने आपल्याला आपलं बेली फॅट कमी करायचं आहे, जे आपल्या हार्मोन्समुळे डिस्टर्ब होतं, ते सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सरसाइज करायची, मेडिटेशन करायचं, योगा करायचं, स्ट्रेचिंग करायचं. तुम्ही तुमचं लाईफस्टाईल बघा आणि त्या लाईफस्टाईलनुसार या सगळ्या गोष्टी 15 ते 20 मिनिट किंवा 1 तास तरी स्वतःला दिवसातून द्या. तुम्हाला जे हार्मोनल बेली फॅट आहे ते कमी व्हायला नक्की मदत करणार. त्याचप्रमाणे तुम्ही क्लीन डाएट घ्या, प्रॉपर स्लीप घ्या, थोडं स्ट्रेचिंग करा आणि जर तुम्हाला यातलं काही जमत नसेल तर सुरुवात फक्त आणि फक्त तुम्ही 10 ते 15 मिनिट वॉकिंगपासून करा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करा आणि मेडिटेशन करून झोपा. मी माझ्याकडून एक टीप देणार जे मी डेली फॉलो करते. रात्री झोपण्यापूर्वी मी मेडिटेशन भ्रामरी प्राणायाम करून झोपते. 5 वेळा किंवा सुरुवातीला 2 ते 3 वेळा तरी करून बघा तुम्ही भ्रामरी प्राणायाम. तुम्हाला इतकं क्वालिटी स्लीप येणार आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जे वाटतं ना की खूप चिडचिड होतं ते सुद्धा तुम्ही फक्त 7 ते 8 दिवस तुम्ही डेली नाईट रुटीनमध्ये इन्क्लूड करा आणि कमेंट करून नक्की सांगा जेव्हा तुम्हाला खूप क्वालिटी स्लीप येणार, झोप येणार आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा मॉर्निंगला खूप फ्रेश वाटणार. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला हार्मोनल बेली फॅट रिड्यूस करायला मदत करेल. एक कमेंट नक्की करा, तुम्हाला हार्मोनल बेली फॅट आहे का आणि तुम्ही त्यासाठी कुठला डाएट प्लॅन फॉलो करता का. नंबर 3, जेनेटिक मेकअपमुळे येणारं बेली फॅट. आता ती मी स्वतः प्रॉब्लेम फेस केलेली आहे, कारण अशा लोकांनी कसं ओळखायचं की मला जेनेटिक कडून आलेलं हे बेली फॅट आहे. पोटाच्या अवतीभोवती नेहमी आणि खूप जास्त असं बेली फॅट, चरबी अशी साठलेली असते. बॉडी जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, वेट लॉस करता किंवा फॅट लॉस करता तेव्हा बॉडी खूप फास्ट आपलं वेट रिड्यूस किंवा फॅट रिड्यूस करतं, पण पोटाच्या अवतीभोवती असणारा फॅट खूप वेळ लागतं आणि असं वाटतं की अशक्य आहे, होणारच नाही ते माझ्याकडून. कारण माझी बॉडी तशीच आहे. माझी आजी, माझ्या आजीची आई, माझे बाबा
आणि मला इतकं वाईट वाटायचं कधी कधी की आपलं सगळं शरीर, आणि मला खूप लोकांनी टोकलेलं होतं की तुझी वरची बॉडी खूप स्लिम दिसते गं आणि खालची बॉडी खूप जास्त, पोटाच्या अवतीभोवती खूप जास्त चरबी नेहमी असते. मला पण वाटायचं. आणि जेव्हा मी वेट लॉस केलं ना तेव्हा मला खूप वेळाने जाणवलं की माझी सगळं फॅट लॉस, वजन खूप कमी व्हायचं फास्ट. म्हणजे 6-7 महिन्यात मला रिझल्ट दिसले. पण बेली फॅट जे आहे ते कमी व्हायला खूप वेळ लागतं. पण हे अशक्य नाही आहे, हे सुद्धा आपल्याला कमी करता येतं. पण त्यासाठी आपल्याला थोडे जास्त एफर्ट्स टाकायला लागतं. म्हणजे जे आपल्याला आहे ना, आपले जे पोटाचे व्यायाम्स आहे ते करायला लागतात, त्याने आपल्याला रिझल्ट मिळतं. पण कंपॅरिझन करून बाकीपेक्षा आपल्याला थोडे लेट रिझल्ट मिळतात, पण रिझल्ट मिळतात. त्यासाठी आपण पोटाचे व्यायाम करायचे, व्यवस्थित जंक फूड, प्रोसेस फूड, हे तेलकट वगैरे पदार्थ जर कमी खाल्ले आणि आपली लाईफस्टाईल बॅलन्स केली आपण, तर आपल्याला सुद्धा रिझल्ट मिळतो. आपण आपले जीन्स तर चेंज नाहीच करू शकत, पण आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस आणू शकतो, हॅबिट्स चेंज करू शकतो. आपल्याला रिझल्ट मिळतात, पण थोडे कंपॅरेटिव्हली उशिरा मिळतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देणार नाही तेव्हापर्यंत या जगातल्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही, जेव्हापर्यंत तुमचं शरीर बरोबर राहणार नाही. कारण बघा ना, जर आपल्याला खूप आजार झाले वेगवेगळे, तर आपण आनंदच घेऊ शकणार नाही. आपण जे खातो किंवा आपण कुठे फिरायला जातो, आपल्याला वाटतं आपण आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे, त्यासुद्धा गोष्टी आपल्यासोबत बॅलन्स होणार नाही, मेंटेन करू शकणार नाही. आणि या गोष्टी जर तुम्ही आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं, लाईफस्टाईल थोडी चेंज केली, हॅबिट चेंज केल्या, तर तुम्हाला हे सगळं काही वाटतं ना, पोटाची चरबी वाढलेली आहे, कमी होत नाही, ते तुम्ही खरंच एकदम हेल्दी पद्धतीने सुद्धा कमी करू शकता. मी तुम्हाला आता महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर खरंच तुम्हाला जी बेली फॅट, चरबी म्हणतो, ती सुद्धा कमी करायला मदत करेल. आणि एक आपलं टार्गेट ठेवायचं की मला जर आता खरंच वजन कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे, पोटाची चरबी कशी कमी करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण येते. तुम्ही सगळ्यात आधी आपलं बेली फॅट बघा कुठलं आहे. हार्मोन्समुळे आहे, तुमचं जेनेटिक मेकअप तसं आहे, किंवा तुमची लाईफस्टाईल आहे. या सगळ्या गोष्टी आधी तुम्ही नोटीस करा. आणि आपलं खाण्याला बघा, तुम्ही कुठल्या गोष्टी खाण्यात इम्प्रूव्ह करू शकणार. तुमचं घरचं काम आहे, ऑफिसचं काम आहे, ते बघा. त्यानुसार तुम्ही तुमचे घरचे तुम्ही खाऊ शकता. पोहे खाऊ शकता, उपमा खाऊ शकता, जेवणात तुम्ही काही भाकरी घेऊ शकता, मल्टीग्रेन रोटी घेऊ शकता. खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही इन्क्ल्यूड केल्या तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्ह करता येईल. आता दुसरं, हार्मोन्स. आता हार्मोन्स जर तुम्हाला मेंटेन करायचं आहे, म्हणजे त्यामुळे येणारी जी पोटाची चरबी आहे, त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा. जर तुम्ही तुमचं माइंड, मेंटलला हेल्दी फूड दिलं तर तुमचे हार्मोन्स बॅलन्स होणार आणि तुमचं जे पोटाची चरबी ती कमी होण्याला, आणि स्ट्रेस, आपण म्हणतो ना कॉर्टिझॉल वाढतं, त्याने आपल्याला खूप जास्त स्ट्रेसचा प्रॉब्लेम त्याने आपल्याला खूप स्ट्रेस वाढतं. तर तुम्ही मेडिटेशन, योगा, व्यवस्थित क्लीन डाएट खा. आणि जेनेटिक जे बेली फॅट असतं ते आपण चेंज करू शकत नाही, पण त्यासाठी आपण काय करायचं, आपण जे आपल्या पोटाचे योगा असतात, एक्सरसाइज असतात, कार्डिओ, रनिंग, या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये इन्क्ल्यूड करा. आणि त्याचसोबत जे तुम्ही जंक प्रोसेस खाता ते कमी करा. मंथली खा. मी असं नाही म्हणत की तुमचं काही असेल, प्रोग्राम असेल, तुमची काही पार्टीज असेल, एखाद्या वेळी मंथली खा, पण तुम्ही आपली लाईफस्टाईल मेंटेन करा. आणि तुम्हाला जे वाटतं ना की तुमचे जेनेटिक बेली फॅट आहे ते कमी व्हायला थोडा वेळ लागेल, पण नक्की होतं, कारण ती माझी स्वतःची प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट करा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण सगळे मिळून ग्रो होऊया. थँक्यू सो मच. बाय. आणि हां, सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करा.